असतो आणि त्यावेळेचे आमचे 120 विद्यार्थी अजूनही म्हणजे एकमेकांची ओळख ठेवून आहेत आणि कुठलाही समारंभ असला, कोणाची काही दुःखद घटना घडली किंवा आनंदी घटना घडली तर त्यामध्ये आम्ही सहभाग घेत असतो. त्याचबरोबर मी माझ्या 39 वर्षाच्या करिअरनंतर रिटायर झालो. जोपर्यंत मी करिअर करत होतो त्याबरोबर मी माझा अभिनयाचा छंदही जोपासला. 40 वर्ष मी थिएटर केलं, 24 नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या, एक कॅनेडियन चित्रपट केला, एक मराठी चित्रपट केला, आमच्या गावात आम्ही सरकार 5 शॉर्ट फिल्म केल्या, आत्ता 2 फिल्म हातामध्ये आहेत आणि आत्ता कलर्स मराठीवरती जय जय स्वामी समर्थ, स्टार प्रवाहावरती आबोली मालिका आणि सन मराठीमध्ये आदिशक्ती या तिन्ही मालिकांमध्ये मी काम करतोय. जाता जाता मला एक इथं हॉस्टेलची आठवण आली. ह्याच ग्राउंडवर आम्ही खेळलेलो होतो. त्या आत्ताच एका वक्त्यांनी जे सांगितलं बकरे सरांनी, तो हॉस्टेलची एक मनोरंजक आठवण आहे. एक जोकिंगचा पार्ट म्हणून आमचा एक पार्टनर होता जवळच्याच लोणी काळभोरचा, तर त्याचा आमच्या तिघांचे डबे यायचे शटलनी. त्यावेळेस शटल होती, आम्ही त्या लाईनलाच राहायचो आणि त्याचं जरा बऱ्यापैकी होतं. घरून दूध वगैरे यायचं, म्हणजे पक्कं दूध यायचं, पाणी वगैरे मिक्स न केलेलं. आम्हाला त्याची चव लागली आणि आम्ही दोघांनी विचार केला उद्यापासून आपण पाहायचं. आम्ही चावी शोधली, म्हणजे 2-3 मित्रांच्या इकडे तिकडे रूममध्ये फिरून, आणि तो आंघोळीला गेला की त्याचा डबा आम्ही उघडायचो आणि निंबी वाटली संपून टाकायचो आणि त्याच्यात पाणी वाटायचो. तर त्याच्या या 2-3 दिवसांनी लक्षात आलं आणि तो म्हणायला लागला, डब्यावाला आला तर त्याच्याजवळ सांगायला लागला आणि आम्हाला पण म्हणला, आईला घरून राहू हे निरसं दूध यायचं ते आता सगळं पाण्यासारखंच लागतं, मी घरच्यांना सांगून बघतो काय होते असं. ह्याच्यानंतर त्याच्या घरून जांभळं यायची. सुरुवातीला सीझन चालू झाला की घरीच झाडं होती तर भरभरून 2-3 पिशव्या यायच्या, पण डब्यामध्ये आम्ही काय आमच्या लक्षात आलो आम्ही ते निम्मे संपायला लागलो. अशा अनेक गमती जमती त्यावेळेस होत गेल्या. त्याच्यानंतर आमच्या ए ब्लॉकला एक वेल होता, त्या एंट्रन्सच्या तिथं जाडजूड वेल होता आणि मुलं काय करायची, पिक्चरला जायला अलाउड नसायचं, पण आम्ही पिक्चरला जायचो 3rd शोला आणि रात्री नजर चुकून रेक्टरची त्या वेलावरून चढून उड्या मारून आतमध्ये पासर व्हायचो. तसं 1-2दा आम्हाला पकडलंही, पण ते सर वर येईपर्यंत पिके पाटील आम्ही रूममध्ये गेलेलो असायचो. हा फक्त एक विनोदाचा भाग म्हणून मी शेअर केला. धन्यवाद. थँक्यू. आयोजकांचे धन्यवाद. त्यानंतर तांबे सरांचे बंधू, विश्वनाथ तांबे सरांचे बंधू आपली भूमिका